हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल डिकोड बिट्स. सो गाईज, आजच्या आपला पायथॉन पार्ट 2 मध्ये आपण बघणार आहोत पायथॉन इन्स्टॉलेशन प्रोसेस. सो हाऊ टू डाउनलोड द पायथॉन्स अँड हाऊ टू इन्स्टॉल अ पायथॉन ऑन युअर लोकल मशीन. तर ती प्रोसेस कशी आहे तर ते आपण आज बघणार आहोत की पायथॉन डाउनलोड कसं करायचं आणि तुमच्या सिस्टीमवर कशा प्रकारे इन्स्टॉल करायचं हे आज आपण बघणार आहोत. त्याचसोबत पायथॉनचा फर्स्ट प्रोग्राम सुद्धा आपण आज करून बघणार आहोत आणि पायथॉनचा फर्स्ट प्रोग्राम करण्यासाठी कोणता कोड एडिटर यूज करायचं, त्याला कसं डाउनलोड करायचं, कोणत्या साईटवरनं डाउनलोड करायचं, त्याचबरोबर त्यामध्ये कोड कसा करायचा, त्यामध्ये प्रोजेक्ट कसा क्रिएट करायचा ते सुद्धा आज आपण बघणार आहोत. तर चला सुरू करूया आपला आजचा व्हिडिओ. पायथॉन पार्ट 2, लेट्स गेट स्टार्टेड. सो गाइस, सर्वात आधी आपण बघणार आहोत पायथॉन इन्स्टॉलेशन. तर हाऊ टू डाउनलोड अ पायथॉन फ्रॉम द पायथॉन ऑफिशियल वेबसाइट अँड इन्स्टॉल ऑन युअर लोकल मशीन. तर त्याचे स्टेप्स काय आहे तर वन बाय वन आपण स्टेप्स फॉलो करणार आहोत, बघणार आहोत आणि आपल्या लोकल सिस्टीमवर त्याला इन्स्टॉल करून घेणार आहोत. सो सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे तर फर्स्ट डाउनलोड द लेटेस्ट व्हर्जन ऑफ पायथॉन फ्रॉम द डाउनलोड पेज. सो पायथॉनची जी ऑफिशियल साईट आहे ती आहे www.python.org. तर ह्या साईटवर जाऊन किंवा डायरेक्ट डाउनलोड सेक्शन मध्ये जाऊन तुम्ही पायथॉनचं जे लेटेस्ट व्हर्जन आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता. सेकंड स्टेप काय करायची की डबल क्लिक द इन्स्टॉलर फाईल टू लॉन्च द सेटअप विझार्ड. म्हणजे जो काही सेटअप आहे पायथॉनचा तो डाउनलोड केल्यानंतर त्या डाउनलोड झालेल्या सेटअपवर आपल्याला डबल क्लिक करून त्याला ओपन करायचं आहे. ओपन झाल्यानंतर काही ज्या स्टेप्स असतात तर त्या स्टेप्स आपल्याला फॉलो करायच्या. तर थर्ड स्टेप काय आहे तर इन दिस स्टेप्स विंडो यू नीड टू चेक द ऍड पायथॉन 3.12 और 3.13 जे काय आहे लेटेस्ट व्हर्जन 3.13 आहे, पण ते रिलीज आहे, अजून रिलीज झालेलं नाहीये फायनल. सो जे स्टेबल व्हर्जन आहे पायथॉनचं ते 3.12 आहे. सो पायथॉन 3.12 टू पाथ अँड क्लिक इन्स्टॉल नाऊ टू बिगिन द इन्स्टॉलेशन. सो आपण वन बाय वन स्टेप्स बघणार आहोत. तर सर्वात आधी आपण जाऊया पायथॉनच्या ऑफिशियल वेबसाईटवर. तर त्यासाठी आपल्याला जायचं आहे ब्राउझर मध्ये. सो आपण ब्राउझर ओपन करूया आणि त्यानंतर आपल्याला जस्ट इथे टाइप करायचं आहे पायथॉन डाउनलोड. तर इथे सर्च रिझल्ट मध्ये आहे आपल्याकडे. सो आपण त्यावर क्लिक केलाय आणि तुम्हाला इथे फर्स्ट रिझल्ट दिसत असेल डाउनलोड python.org. सो त्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशी एक स्क्रीन ओपन होईल. तर तुमची जी ऑपरेटिंग सिस्टीम असेल तर ती ऑपरेटिंग सिस्टीम ऑटोमॅटिकली ही जी साईट आहे पायथॉनची ती डिटेक्ट करेल. आता माझी विंडोज आहे त्यासाठी मी डायरेक्ट इथे डाउनलोड पायथॉन 3.12.3 यावर क्लिक करू शकतो आणि विंडोज साठी आपली जी फाईल आहे ती फाईल तिथे डाउनलोड होऊन जाईल. तुमचं जर लिनक्स असेल, युनिक्स असेल, मॅक ओएस असेल किंवा अदर दॅन ओएस असेल या, तर तुम्ही या लिंक्स वर क्लिक करून तिथनं डाउनलोड करू शकता. त्यानंतर तुम्हाला जर काही प्रिव्हियस व्हर्जन पायथॉनचे डाउनलोड करायचे असतील तर तुम्ही इथे त्यांचे जे प्रिव्हियस व्हर्जन आहे ते सुद्धा डाउनलोड करू शकतात. आता स्टेबल व्हर्जन जे आहे ते 3.12 आहे आणि लेटेस्ट व्हर्जन जे आहे 3.13 आहे. पण त्याचं स्टेटस काय आहे तर प्री रिलीज आहे, तर ते अजून रिलीज झालेलं नाही. तर त्यांचा प्लॅन ऑफ रिलीज कधी आहे तर 1/10/2024 1 ऑक्टोबर 2024 मध्ये ते पायथॉन 3.13 रिलीज करण्याचा प्लॅन करतात. अजून त्यांचा रिलीज झालेला नाहीये. प्री रिलीज मध्ये तरी सुद्धा आपण ते यूज करू शकतो, पण त्यामध्ये बग किंवा इश्यू येण्याचे चान्सेस जास्त असतात. त्याकरता कधीही कोणत्याही सॉफ्टवेअरचं स्टेबल व्हर्जन आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे आणि यूज करायचं आहे. सो आपण स्टेबल व्हर्जन जे आहे पायथॉनचं तर ते आहे 3.12.3. तर जस्ट सिम्पली तुम्हाला या बटनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला लोकेशन विचारेल की पुढे तुम्हाला डाउनलोड करायचं. आपण डाउनलोड सेक्शन मध्ये काय करूया त्याला सेव्ह करूया. इथे सेव्ह बटनवर क्लिक करायचं आहे. तिथे ते डाउनलोड होईल. अगदी 25 MB त्याची साईज होती, त्यामुळे ते लगेच फास्टली डाउनलोड झालाय. हा जो EXE जो सेटअप आहे त्यावर आपल्याला आता क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे एक विंडो तुमच्या समोर येईल, इन्स्टॉल 3.12.3 पायथॉन. तर तुम्हाला इन्स्टॉल नाऊ हे जे फर्स्ट आहे आणि एक आहे कस्टमाइज इन्स्टॉलेशन. तर आपल्याला कस्टमाइज इन्स्टॉलेशन सोबत जायचं नाहीये, आपल्याला इन्स्टॉल नाऊ ह्या बटनवर क्लिक करायचं. त्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे ऍड python.exe टू पाथ. तर आपला जो सिस्टीम व्हेरिएबल असतात किंवा एन्व्हायरमेंट व्हेरिएबल असतात तर त्यामध्ये
इन्स्टॉलेशनच्या वेळेस आपल्याला पायथॉनचा पाथ ऍड करायचा आहे, त्यासाठी आपल्याला ऍड python.exe टू द पाथ या हे जे बटन आहे किंवा चेकबॉक्स आहे त्यावर आपल्याला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. त्यानंतर यूज ऍडमिन प्रिव्हिलेज व्हेन इन्स्टॉलिंग py.exe यावर सुद्धा तुम्ही चेक करू शकतात, अदरवाइज नाही केलं तरी चालेल. सो जस्ट सिम्पली आपल्याला यावर क्लिक करायचं आहे, इन्स्टॉल नाव वर क्लिक केल्यानंतर अशी प्रोसेस इन्स्टॉलेशनची प्रोसेस स्टार्ट होणार आहे. तर हार्डली 1 ते 2 मिनिटाच्या आतच आपलं जे पायथॉनचं इन्स्टॉलेशन आहे ते या ठिकाणी कंप्लीट होणार आहे. सो पायथॉन आपल्या सिस्टीमवर सक्सेसफुली इन्स्टॉल झालेला आहे. सो आपण आता हा जो पॉपअप आहे त्याला क्लोज करणार आहोत आणि इन्स्टॉल झालेला आहे की नाही हे जर आपल्याला चेक करायचं असेल तर आपल्याला कमांड लाईन ओपन करावी लागेल. तर त्यासाठी आपण विंडोजचं बटन +R प्रेस करूया आणि कमांड लाईन आपली ओपन करूया. ते ओपन कमांड लाईन वर आपल्याला जस्ट इथे पायथॉन टाइप करायचं आहे आणि एंटर करूया. सो इथे तुम्ही बघू शकता पायथॉन आपल्या सिस्टीमवर सक्सेसफुली इन्स्टॉल झालेला आहे, पायथॉन 3.12.3 आणि या ठिकाणी पायथॉन आपलं अप अँड रनिंग आहे. तर इथे तुम्ही पायथॉनचा कोड करू शकता. पण आपल्याला इथे पायथॉनचा कोड करायचा नाहीये, आपल्याला त्यासाठी एक कोड एडिटर यूज करायचा आहे. पण त्यापूर्वी आपण इथे सुद्धा करून बघू शकतो. तर आपल्याला पायथॉनचं जे प्रिंट जे एक फंक्शन आहे, प्री डिफाईन फंक्शन आहे प्रिंट, तर ते प्रिंट फंक्शन लिहायचं आहे आणि प्रिंट फंक्शन मध्ये एखादी स्ट्रिंग टाकूया. तर सगळ्यात आधी जो प्रोग्राम असतो प्रत्येक लँग्वेजचा तो हॅलो वर्डचा असतो. तर आपण इथे हॅलो वर्डचा प्रोग्राम करणार आहोत आणि याला जस्ट तुम्हाला सिम्पली एंटर करायचं आहे. एंटर केल्यानंतर तुम्ही बघू शकता प्रिंट हॅलो वर्ड. तर इथे हॅलो वर्ड आपलं काय झालेलं आहे, प्रिंट झालेलं आहे. म्हणजे आपलं पायथॉन जे आहे ते सक्सेसफुली इन्स्टॉल सुद्धा झालेलं आहे आणि सक्सेसफुली अप अँड रनिंग सुद्धा आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी पायथॉनचा कोड करू शकतोय किंवा पायथॉन मध्ये जे काही स्टेटमेंट आहे ते प्रिंट करू शकतोय. सो आपलं पायथॉन सक्सेसफुली इन्स्टॉल झालाय. आता त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की पायथॉन साठी एडिटर. तर पायथॉन साठी तसं खूप सारे एडिटर्स आहेत. तुम्ही विजुअल स्टुडिओ कोड सुद्धा यूज करू शकतात, अदरवाइज पायचार्म्स म्हणून एक पायथॉन साठी एडिटर आहे आणि ते खूप फेमस आहे. ऑलमोस्ट ऑल डेव्हलपर्स आर युजिंग पायचार्म. सो आपण पायचार्मचाच यूज करणार आहोत. सो पायचार्मला इन्स्टॉल करण्यासाठी किंवा डाउनलोड करण्यासाठी आपल्याला पायचार्मच्या साईटवर जायचं आहे. तर आपण इथे पायचार्म म्हणून सर्च करणार आहोत. पायचार्म डाउनलोड याला जस्ट क्लिक करायचं, एंटर करायचं आहे. त्यानंतर जेट ब्रेन्स म्हणून एक वेबसाईट आहे, तर तिथे डाउनलोड पायचार्म म्हणून तुम्हाला लिंक दिसेल, त्यावर तुम्हाला जस्ट क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी इथे पायचार्म प्रोफेशनल दिसेल. आता हे जे व्हर्जन आहे पायचार्म प्रोफेशनल हे पेड व्हर्जन आहे, फ्री फॉर 3 days ट्रायल. फक्त पहिल्या 30 दिवसांसाठी हे फ्री आहे, पण 30 दिवसानंतर यासाठी तुम्हाला पेमेंट पेड करावं लागेल किंवा पैसे पे करावे लागतील. तर त्यासाठी आपल्याला हे व्हर्जन जे आहे प्रोफेशनल पायचार्म प्रोफेशनल हे यूज करायचं नाही आहे. आपल्याला जस्ट प्रॅक्टिस करायची, पायथॉन शिकायचं आहे. तर त्यासाठी एक पायचार्मचं कम्युनिटी एडिशन म्हणून आहे. जर तुम्ही थोडं खाली स्क्रोल कराल, फर्स्ट तुम्हाला प्रोफेशनल व्हर्जन दिसेल आणि जस्ट तुम्ही थोडं स्क्रोल केलं तर तुम्हाला इथे पायचार्मचं कम्युनिटी एडिशन दिसेल. तर हे जे आहे ते फ्री आहे, ते तुम्ही खाली बघू पण शकता, फ्री बिल्ट ऑन ओपन सोर्स. तर ओपन सोर्स साठी त्यांनी हे फ्री दिलेलं आहे. तर तुम्हाला सिम्पली हे डाउनलोड करायचं आहे. तुम्ही 2 फॉर्मॅट मध्ये डाउनलोड करू शकतात. तो आपल्याला EXE फॉर्मॅट हवा आहे, म्हणून मी इथे EXE वर क्लिक करेल आणि तुम्ही इथे बघू शकतात. तर आपल्याला त्याने विचारतं की तुम्हाला कुठे डाउनलोड करायचं. तर डाउनलोड्स मध्ये आपण ते डाउनलोड करणार आहोत, पायथॉन कम्युनिटी 2024. याला सेव्ह करूयात. तर हे थोड्याच वेळात डाउनलोड होईल. अराउंड 455 MB चा आहे. तर विथिन 1 minute, विथिन 30 seconds हे डाउनलोड होऊन जातं. तर अगेन इट्स डिपेंड ऑन युअर इंटरनेट स्पीड. तर स्पीड वर सुद्धा ते डिपेंड्स आहे. सो हे आपलं ऑलमोस्ट डन झालेलं आहे. सो या ठिकाणी आपलं पायचार्म कम्युनिटी एडिशन जे आहे ते सक्सेसफुली डाउनलोड झालेलं आहे. आता आपल्याला
पायचॅम कम्युनिटी एडिशनला आपल्या मशीनवर, लोकल मशीनवर इन्स्टॉल करायचा. त्यासाठी आपल्याला काही स्टेप्स फॉलो करायचे. तर हा जो सेटअप आहे यावर आपल्याला जस्ट क्लिक करायचा आहे. तर त्या सेटअपवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे एक पॉपअप आपल्या समोर ओपन होणार आहे. आता पॉपअप ओपन झाल्यानंतर वेलकम टू पायचॅम कम्युनिटी एडिशन सेटअप, तुम्हाला खालती इथे नेक्स्ट बटन असेल आणि क्लिक नेक्स्ट टू कंटिन्यू इथे लिहिलेलं. तर आपल्याला नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर इथे ते पाथ देतं. जर तुम्हाला सेम पाथला जर स्टोअर करायचं असेल तर तुम्ही यूज करू शकता. अदरवाइज तुम्ही या ठिकाणून तुमचा पाथ सुद्धा चेंज करू शकता. तर आपलं सी प्रोग्राम फाइल्स मध्ये JetBrains मध्ये पायचॅम कम्युनिटी एडिशन 2024.1 अशा या लोकेशनला जो पायथॉनचा सेटअप आहे तो होणार आहे. तर आपल्याला सेम पाथ ठेवायचा, त्याकरता मी इथे नेक्स्ट बटनवर क्लिक करणार आहे. नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर इथे ते क्रिएट डेस्कटॉप शॉर्टकट तुम्हाला क्रिएट करायचं आहे का? येस, आपल्याला करायचं आहे. त्यानंतर अपडेट कॉन्टॅक्ट मेनू, तर कॉन्टॅक्ट मेनू मध्ये सुद्धा तुम्हाला अपडेट करायचं आहे का? तर येस. तर कॉन्टॅक्ट मेनू म्हणजे काय, तर तुम्ही डेस्कटॉपवर राईट क्लिक करून जे मेनू दिसतात तर त्या मेनू मध्ये सुद्धा तुम्हाला पायचॅमचं एक आयटम दिसेल किंवा पायचॅम तुम्हाला दिसेल त्या लिस्टमध्ये, म्हणून तो ऑप्शन आहे. त्यानंतर क्रिएट असोसिएशन डॉट py फाईल, सो आपल्याला सध्या याची काही गरज नाही आहे. त्यानंतर अपडेट पाथ व्हेरिएबल रिस्टार्ट डेट, तर आपण हा जो पाथ व्हेरिएबल आहे त्याला सुद्धा आपल्या फोल्डरमध्ये ऍड करणार आहोत. त्याला चेकबॉक्स मी चेक केलेला आहे. आता हे झाल्यानंतर आपल्याला जस्ट अगेन नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर आता हे इथे आपल्याला इन्स्टॉलचं बटन आलेलं आहे. इथे त्याने काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे की या सगळ्या गोष्टी तो इन्स्टॉल करणार आहे. सो इन्स्टॉल बटनवर आपल्याला जस्ट काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अगेन इट विल टेक सम 1 or 2 minutes and within 1 or 2 minutes it will successfully install on your local machine. ओके, सो गाईज पायचॅम सुद्धा आपल्या लोकल मशीनवर सक्सेसफुली इन्स्टॉल झालेला आहे. सो इथे तुम्हाला जर रिस्टार्ट करायचं असेल लगेच ऑटोमॅटिकली तर तुम्ही रिबूट नाऊ ह्या ऑप्शन सिलेक्ट करू शकता. जर तुम्हाला लगेच रिबूट करायचं असेल ऑटोमॅटिकली तुमचं सिस्टीम किंवा मशीन, तर रिबूट नाऊ हा ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता. अदरवाइज जर तुम्हाला मॅन्युअली रिबूट करायचं असेल नंतर किंवा रिस्टार्ट करायचं असेल सिस्टीम नंतर, तर आय वॉन्ट टू मॅन्युअली रिबूट लेटर या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि जस्ट फिनिश बटनवर क्लिक करायचं आहे. सो तर या ठिकाणी आपलं जे पायचॅमचं इन्स्टॉलेशन होतं ते सुद्धा सक्सेसफुली कंप्लीट झालेलं आहे. ओके, सो आता आपण आपला फर्स्ट प्रोग्राम करून बघणार आहोत पायचॅमवर. सो त्यासाठी आपल्याला पायचॅम ओपन करायचं आहे. ओके, सो पायचॅम या ठिकाणी आपलं ओपन झालेलं आहे. तिथे ते विचारत आहे कॉन्फिगर ऑर इन्स्टॉलेशन डायरेक्टरी आणि डू नॉट इम्पॉर्ट सेटिंग. सो आपल्याला ऍज इट इज जे डिफॉल्ट सिलेक्शन आहे ते सिलेक्ट करायचं आहे आणि ओके बटनला क्लिक करायचं आहे. ओके बटन क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता पायचॅम आपलं या ठिकाणी अप अँड रनिंग आहे, ओपन झालेलं आहे. तर आता सर्वात आधी आपल्याला या ठिकाणी एक नवीन प्रोजेक्ट क्रिएट करावा लागेल. एक्झिस्टिंग असेल तर तुम्ही ओपन मधनं त्याला यूज करू शकतात आणि गेट फ्रॉम व्हीसीएस म्हणजे व्हर्जन कंट्रोल सिस्टीम. गेट फ्रॉम व्हीसीएस म्हणजे व्हीसीएसचा फुल फॉर्म आहे व्हर्जन कंट्रोल सिस्टीम. जर तुमचा प्रोजेक्ट गिट हबवर असेल, बिट बकेटवर असेल तर तुम्ही ह्या ऑप्शनचा यूज करून त्याला तिथनं प्रोजेक्टला क्लोन करू शकतात तुमच्या लोकल मशीनवर. ओके, सो आपल्याला हे दोन ऑप्शनची आता सध्या गरज नाही कारण आपल्याकडे कोणत्याही प्रकारचा प्रोजेक्ट अवेलेबल नाही. तर आपल्याला नवीन प्रोजेक्ट क्रिएट करायचा, त्यासाठी आपण काय करणार, हे जे न्यू प्रोजेक्ट जे बटन आहे तर त्या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर नेम पायथॉन प्रोजेक्ट, तर ह्या प्रोजेक्टचं नाव तुम्ही चेंज सुद्धा करू शकता. तुम्हाला जे नाव प्रोजेक्टला द्यायचं असेल ते नाव तुम्हाला या ठिकाणी टाईप करायचं. तर याचं लोकेशन जे आहे, हा प्रोजेक्ट जो क्रिएट होणार आहे तर तो प्रोजेक्ट ह्या आपल्या या लोकेशनला क्रिएट होणार आहे.
त्यानंतर बाकी आपल्याला कुठेच काही चेंज करायचं नाही आहे. जस्ट क्लिक जे बटन आहे, क्रिएट जे बटन आहे इथे, तर ह्या क्रिएट बटनवर तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. आता क्लिक केल्यानंतर इथे आपला या ठिकाणी प्रोजेक्ट जो आहे तो क्रिएट होतो आहे. पायथॉन प्रोजेक्ट जो आहे तो क्रिएट होतोय. क्रिएटिंग व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट. इथे आपल्यासाठी पायथॉन एक व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट, हे जे पायचाम आहे ते व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट क्रिएट करत आहे. ओके, सो अशा प्रकारे आपला जो फर्स्ट प्रोजेक्ट आहे त्याचा सेटअप झालेला आहे या ठिकाणी. आणि इथे तुम्ही बघू शकता, इथे खूप सारे लायब्ररीज पण त्याने इन्स्टॉल केलेले आहे आणि काही पायथॉनच्या फाईल सुद्धा आहेत. सो आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला एक पायथॉनची फाईल क्रिएट करायची आहे सर्वात आधी. सो आपण काय करणार, याला राईट क्लिक करणार, पायथॉन प्रोजेक्ट जो आहे त्याला राईट क्लिक करणार. इथे न्यू म्हणून एक ऑप्शन आहे. न्यू ऑप्शनवर इथे तुम्हाला बरेच सारे ऑप्शन्स मिळतील की कोणत्या लँग्वेजचे तुम्हाला फाईल क्रिएट करायची. तर आपल्याला पायथॉन करायची म्हणून इथे पायथॉन फाईलवर आपण काय करणार, क्लिक करणार. त्यानंतर आपलं पायथॉन फाईलचं ज्या नावाने आपल्याला फाईल क्रिएट करायची, तर ते फाईलचं नाव आपल्याला द्यावं लागणार आहे. तर त्या ठिकाणी मी फर्स्ट प्रोग्राम म्हणून देतो आणि जस्ट तुम्हाला एंटर करायचं आहे. तर एंटर केल्यानंतर इथे आपली फर्स्ट प्रोग्राम .py अशी एक पायथॉनची फाईल जनरेट झाली आहे. जसं की आपण जावास्क्रिप्ट मध्ये कोड करतो, तर जे फाईलचं जे एक्सटेन्शन असतं ते .js असतं, HTML साठी .html असतं, CSS साठी .css असतं, तसंच पायथॉन साठी .py असतं. सो आपल्या या ठिकाणी जो एन्व्हायरमेंट आहे किंवा जे काही आपला प्रोजेक्ट आहे तो क्रिएट झालेला आहे. आपण त्या प्रोजेक्ट मध्ये एक फाईल सुद्धा क्रिएट केलेली आहे फर्स्ट प्रोग्रामची. तर जसं आपण इथे टर्मिनलवर जसा आपण प्रोग्राम करून बघितला, तर सेम स्टेटमेंट आपण इथे सुद्धा प्रिंट करून बघणार आहोत. तर त्यासाठी जस्ट आपल्याला प्रिंट हे जे फंक्शन आहे ते फंक्शन इथे यूज करायचं. तुम्हाला इथे सजेशन सुद्धा देतात ते, आणि ते त्यावर डबल क्लिक केल्यानंतर ते तुम्हाला पूर्ण प्रिंट सुद्धा करून देतात. तर यामध्ये प्रिंट या फंक्शन मध्ये आपल्याला एक स्ट्रिंग प्रिंट करायची. सो आपण अगेन हॅलो वर्ल्ड प्रिंट करणार आहोत, हॅलो वर्ल्ड, आणि जस्ट तुम्हाला इथे एंटर करायचं आहे. सो हा त्याचा सिंटॅक्स आहे, म्हणजे नेक्स्ट स्टेटमेंट लिहून झाल्यानंतर तुम्हाला हा जो कर्सर आहे तो नेक्स्ट लाईनला घेऊन जायचा आणि 9 इला तरी चालेल, पण इथे एक जस्ट वॉर्निंग येते तुम्हाला. तुम्ही जर इथे बघाल तिथे येलो कलरचं एक डॅश येते, अंडरलाईन येते, तर ती वॉर्निंग आहे, तो एरर वगैरे नाहीये. तर त्यासाठी तुम्हाला जस्ट नेक्स्ट लाईनला तुमचा कर्सर घेऊन जायचा, ती वॉर्निंग तिथनं निघून जाणार आहे. याला सेव्ह करूया. सेव्ह केल्यानंतर आता ही जी फाईल आहे हिला आपल्याला रन करायचं आहे. आता रन करण्यासाठी इथे वरती दोन बटन्स आहेत. हे जे बटन आहे ते रन द प्रोग्राम आणि सेकंड जे बटन आहे ते डिबग द प्रोग्राम. तर आपल्याला रन करायचं आहे प्रोग्रामला, मग आपण हे जे रनचं बटन आहे त्यावर क्लिक करणार आहे. सो क्लिक केल्यानंतर खालती असं एक टर्मिनल ओपन होईल आणि या टर्मिनलवर तुम्ही इथे बघू शकता आपलं जे स्टेटमेंट आहे प्रिंट फंक्शन मध्ये जे लिहिलं आहे आपण हॅलो वर्ल्ड म्हणून, तर ते हॅलो वर्ल्ड या ठिकाणी काय झालेलं आहे, प्रिंट झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपला जो फर्स्ट पायथॉनचा प्रोग्राम होता तो सक्सेसफुली रन झालेला आहे. सो गाईज, अशा प्रकारे तुम्ही तुमच्या लोकली सुद्धा जे पायथॉनचा सेटअप आहे किंवा पायथॉनचं इन्स्टॉलेशन आहे ते करू शकतात. आणि या पीडीएफ मध्ये सुद्धा मी स्टेप वाईज दिलेला आहे. तर सर्वात आधी मगाशी आपण जसं केलं की त्याला डाउनलोड केलं, डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला @python.exe पाथवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इन्स्टॉल नाववर क्लिक करायचं आहे. दिस इज द सेकंड स्टेप. त्यानंतर अशा प्रकारे जे इन्स्टॉलेशनची जी आहे ती प्रोसेस होणार आहे आणि प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला हे जे सेटअप जो पॉपअप बॉक्स आहे त्याला क्लोज करायचा आहे. आणि नंतर तुम्हाला जर पायथॉन चेक करायचं असेल इन्स्टॉल झालेला आहे की नाही झालाय, व्हेरीफाय करायचं असेल तर एक सीएमडी ओपन करायची तुम्हाला आणि सीएमडी वर पायथॉन हे जस्ट टाइप करायचं आहे आणि एंटर करायचं आहे. तुम्हाला जे तुमचं व्हर्जन तिथे सिस्टीम वर लोकली इन्स्टॉल झालेलं असेल तर ते व्हर्जन तुमच्या सीएमडी वर तिथे प्रिंट होऊन जाईल. सो दॅट्स इट गाईज. आज आपण इथेच थांबणार आहोत. आजचं सेशन, आजचा टॉपिक तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ जर आवडत असतील तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत, जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत आपले व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा काहीतरी नवीन शिकता येईल आणि ते सुद्धा मराठी भाषेमधनं. सो पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिक सोबत एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.